नक्की काहीच नाही. बंद कर. नको मैदा मारू इतकी. हे बाळ ठेवायचं की नाही तिकडे तपासणी करू. मुलगा की मुलगी मगच ठरू काय ते. नको नको. मुलगा असला काय आणि मुलगी असली काय सारखेच ना. जा जा. मी नाही जाणार कुठे. मी नाही घेणार जीव माझ्या बाळाचा. बस बंद कर रे भोपळ. आम्हाला जो योग्य वाटेल ते का आम्ही करू. हेलो, गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर सिन्हा बोल रही हैं. यस. वाइफ प्रेग्नेंट है, लड़की है, अबॉर्शन करना था. कैसे बात कर रहे हो आप? क्या बात कर रहे हैं? लड़का चाहिए होगा आपको? नहीं, लड़का नहीं, लड़की ही चाहिए थी. तो फिर क्यों करा रहे हो अबॉर्शन? क्योंकि रेप हो जाएगा इसका. समाजाला पालन पोषण करणार स्त्री आई म्हणून पाहिजे असते. राखी बांधायला बहीण पाहिजे असते. संसार रचण्यासाठी बायको हवी असते. घरात सून हवी असते. पण मुलगी मात्र जन्माला घालायची नसते. आजही स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणावर होत असते. सरकारने खूप खरं कायदे केले पण चोरून लपवून आजही या हत्या कारण जनमानसाला असं वाटतं की या मुलींना सांभाळणं खूप अवघड आहे. आजही मुलींना लांब बाहेरगावी शिक्षणाला पाठवण्यासाठी कारण फक्त एकच सेफ्टी, सुरक्षा. खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का? या देशात बालिका देखील सुरक्षित नाही. वय 3 वर्ष 8 महिने. स्थळ बदलापूर, दिनांक 12 ऑगस्ट 2024. आरोपी अक्षय शिंदे. अक्षय दादा मला वॉशरूम जाईल. हो चला 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 मुलींनो चला चला चला. घटना क्रमांक 2 दिनांक 9 ऑगस्ट 2024. हो आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता. देखो माँ, मैं डॉक्टर बन गई ना. आपका सपना डॉक्टर बनने की थी. मैं फाइनली डॉक्टर बन गई ना. आपका सपना पूरा हो गया. मत करो, मत करो. कारी रहना सारी सांधेरे क्यों लाई. राशनी के पाँव में ये बेड़ियाँ सी आई. कुछ यार
ऊपर रख दिए गए पत्थर, खुदा तू है कहाँ। की परत ह्या घटना विसरल्या जातात. आणखीन थोड्या दिवसांनी परत अशाच घटना होत राहतात. हे दुष्ट चक्र असंच चालू राहणार का? का लोकांना कायद्याचा धाकच राहिला नाही? कोर्टात वर्ष केसेस चालू राहतात. 1, 2 खासदार कोर्टाच्या घटना वगळल्या तर फाशीची शिक्षा दिली जाते. माझ्या शिवछत्रपतींच्या काळात असं होत नव्हतं. कोणा एका रांजेरावच्या पाटलाने स्त्रियांचा छळ केला तर महाराजांनी भर चौकात रांजे पाटलाचे हात छाटले. असं शासन जेव्हा येईल ना तेव्हा होईल स्त्री सुरक्षा. बलात्कार केल्यावर मेंढ्यांना पेटवण्याऐवजी त्या नराधमाला जेव्हा भर चौकात पेटवले जाईल ना तेव्हा होईल स्त्री सुरक्षित. जेव्हा या पुरुष स्त्रीचा आदर केला जाईल ना तेव्हा होईल स्त्री सुरक्षित. आत्ताच या बदलापूर घटनेची मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू होती. तेव्हा मुंबई हायकोर्टात एक अतिशय महत्वाची टिप्पणी दिली की मुलांवर लहानपणी संस्कार घातले गेले पाहिजे. त्यांनी मुलींचा आदर केला पाहिजे. खूप साधी पण अतिशय लाख मोलाची टिप्पणी माननीय न्यायाधीश महोदय यांनी या ठिकाणी केलेली आहे. या सर्व घटनांचं मूळ हे मानवी मनावर झालेले संस्कार आहेत. जर तुमची नीतिमत्ता चांगली असेल तर एकटी असहाय्य स्त्री बघून तुमची वासना कधीच जागृत होणार नाही. मागे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका महिलेमागे 4 ते 5 गुंड धावत होते आणि ती महिला वैरा धावत सुटत होती. पण एका घरात तिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला आणि त्याच ठिकाणी ती महिला येऊन थांबली. या ठिकाणी महाराजांचा पुतळा आहे म्हणजे येथे मी सुरक्षित आहे याची तिला खात्री पटली. अशी माझ्या राजाची प्रतिमा आहे आणि तीच खात्री जेव्हा स्त्रीला आज मिळेल तेव्हा खरी स्त्री सुरक्षित होईल. जेव्हा स्त्री अबला न राहता सबला होईल, पेटून उठेल, स्वतःमधलं सामर्थ्य ओळखेल तेव्हा ती सुरक्षित होईल. खुद की खोज में निकल, किस लिए हताश है? तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. जो तुझसे लिखती बेड़ियां, समझना इनको वस्त्र तू. जो तुझसे लिखती बेड़ियां, समझना इनको वस्त्र तू. ये बेड़ियां पिघाल के बना ले इनको शस्त्र तू, बना ले इनको शस्त्र तू. तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है? तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी? चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी? ये काफिलों को हक नहीं कि नई परीक्षा तेरी, नई परीक्षा तेरी. तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है? तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है. जला के भस्म कर उसे जो फूल का जाल, जला के भस्म कर उसे जो फूल का जाल है. तू आरती की लौ नहीं, तू क्रोध की मशाल है, तू क्रोध की मशाल है. तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है? तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. शुगर हुआ एक बचपना, गगन भी कब आएगा? शुगर हुआ एक बचपना, गगन भी कब आएगा? अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा, एक भूकंप आएगा. तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है? चल, तेरे वजूद की
हेलो